एक बार फिर राजूरा के इन्फेंट जीसस कॉन्वेंट स्कूल सुर्खियों में आई जब एक पत्र परिषद स्कूल के संबंध में ली गई। तो आइए जानते हैं यह पत्र परिषद किस संबंध में ली गई इस खबर में। राजूरा के इन्फेंट जीसस कॉन्वेंट स्कूल में छात्राओं पर हुए अत्याचार के संदर्भ में एक पत्र परिषद ली गई। पत्र परिषद में इस मामले संदर्भ में विस्तार पूर्वक जानकारी देते हुए राजुऱ्यातील इन्फंट जीसस कॉन्व्हेंट स्कूलच्या विद्यार्थिनींवर 18 विद्यार्थिनींवर 2019ला लैंगिक अत्याचार झाला होता। त्या लैंगिक अत्याचाराच्या बाबतीमध्ये त्यांच्या जी काही आरोपी होते ती शाळा जी होती त्या शाळेवर पोक्सो लावून त्यांना अटक करण्यात आली होती, परंतु ती अटक फक्त दाखवण्यात आली होती आणि जे दोषी नाहीत त्यांना दोषी पकडण्यात आलं आणि त्यांच्यावर कारवाई करून त्यांना अटक करण्यात आली। परंतु जे खरे होते खरे आरोपी जे आहेत त्या आरोपींना संरक्षण देऊन त्यांना आईवडिलांना पीडित विद्यार्थिनींच्या आईवडिलांना विश्वासात घेऊन त्यांची जमानत हायकोर्टातून करण्यात आली। म्हणजे बरं ते झालं तर झालं, आज 6 वर्ष झाले या घटनेला, 6 वर्ष झाले, अजूनपर्यंत न्याय प्रविष्टच आहे, अजूनपर्यंत त्या केसचा निकाल लागलेला नाही। आणि माझा असं दुसरा प्रश्न असा आहे की ज्या दिवशी तुम्ही FIR पोक्सोच्या अंतर्गत जेव्हा सुरू करता, पोक्सोच्या अंतर्गत जो FIR दाखल करता त्यावेळेला चौकशीनंतर करा, परंतु संपूर्ण आरोपींना अटक करण्यात यायला हवी होती। त्या शाळेच्या व्यवस्थापनावर कारवाई करण्यात यायला पाहिजे होती, शाळेची मान्यता रद्द करायला पाहिजे होती आणि नंतर मग चौकशी अंती जो कोणी आरोपी असेल किंवा जो कोणी दोषी आढळला असता त्याच्यावर कारवाई करायला पाहिजे होती। परंतु त्या ठिकाणचा खानसामा, त्या ठिकाणचे चपराशी, त्या ठिकाणची वॉर्डनबाई यांचा काय दोष त्या ठिकाणी? आणि ह्या ठिकाणी व्यवस्थापन समिती असताना सुद्धा या व्यवस्थापन समितीवर कुठल्याही प्रकारची कारवाई न करता त्यांना इतर लोकांना दोषी ठरवून त्यांच्यावर कारवाई करण्यात आली। हा न्याय नाही। इतके वर्ष झाले न्यायालयामध्ये ही केस पडित आहे, वेगवेगळ्या प्रकारचे हे होतात, सुनावण्या होतात, पुरावे होतात, साक्षी होतात, परंतु एकदाही पालकांच्या त्या पीडित मुलींच्या पालकांना त्या न्यायालयात बोलावण्यात आलं नाही, त्यांच्यासमोर त्यांची बाजू ऐकण्यात आली नाही। सरकारी वकील कधी येतात कधी येत नाही आणि आज 6 वर्ष झाले तरी परंतु त्यांना न्याय मिळाला नाही। हा अन्याय आहे। आदिवासी मुलींच्या बाबतीतला हा खूप मोठा अन्याय आहे। त्यातल्या त्यात जो निधी शासनातर्फे पोक्सो अंतर्गत पीडित विद्यार्थिनींना मिळतो तो निधी देखील आजपर्यंत पूर्णपणे देण्यात आला नाही। त्यांचं पुनर्वसन, त्यांचं मनोधैर्य निधी, त्यांचं जे हे आहे अजून एक निधी मिळतो असे निधी द्यायला पाहिजे होता। आज 5.25 लाख रुपये प्रति विद्यार्थिनी देणे आहे, परंतु अजूनपर्यंत त्या विद्यार्थिनींना ते मनोधैर्य अंतर्गत पैसा मिळालेला नाही आणि न्यायालयाचे न्याय देखील मिळालेला नाही। तेव्हा आमची सर्व आदिवासी समाजातर्फे अशी विनंती आहे की या प्रकरणाचा लवकरात लवकर छडा लावून खऱ्या आरोपींना या ठिकाणी पिंजऱ्यात उभं करावं अशी आमची संपूर्ण आदिवासी समाजातर्फे विनंती आहे, यंत्रणेला विनंती आहे आणि आम्हा 18 आदिवासी विद्यार्थिनींना न्याय देण्यात यावा हीच आमची प्रशासनाला विनंती आहे। धन्यवाद। याला बोलू ना। आता अजून एक प्रश्न त्या ठिकाणी अजून असं निदर्शनास येत आहे की त्या मुली तिथे शिक्षण घेत आहेत, इन्फंट जीसस तिथे नाही बघ कुठे जिथे कुठे घेत असतील त्या ठिकाणी त्यांच्यावर त्रास होतो, त्यांना त्रास दिला जातो, मानसिक छळ केला जातो, त्यांच्या प्रॅक्टिकलच्या किंवा इतर गोष्टींमध्ये मार्कवर गुणवत्तेवर परिणाम केला जातो। असं होऊ नये आणि या संपूर्ण घटनाक्रम पुन्हा प्रशासनाच्या नजरेत यावं, त्या 18 आदिवासी विद्यार्थिनींना न्याय मिळावा यासाठी पीडित मुलींचे वडील रमेश वेट्टी हे येत्या दिनांक 26 प्रजासत्ताक दिनानिमित्त दिनापासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसणार आहेत आणि म्हणून या ठिकाणी प्रशासनाने सहकार्य करून त्यांना न्याय देण्यात द्यावा, 18 विद्यार्थिनींना न्याय द्यावा हीच नम्र विनंती। धन्यवाद। CTV के लिए प्रतिनिधि वैभव रुरारकर।